आंघोळ फुकट झाली, दर्शन झालं सुंदर, जेवणाचा कार्यक्रम झाला. आता काय पाहिजे अजून माणसाला आयुष्यामध्ये हो, सुखी राहायला. मंडळी नमस्कार. आपण आहे लेह लडाखच्या ट्रिपला. लेह लडाख करून आता आपण श्रीनगर मार्गे अमृतसर मार्गे आपण डायरेक्ट आता कुठं आलो माहीत, अहमदाबाद, आणि अहमदाबादमधून आलो वडोदरा. वडोदराच्या पुढं आल्यानंतर आपल्याला तिथं कुबेर भंडारी म्हणून मंदिर लागलेले, फार प्रसिद्ध मंदिर आहे त्याचं. साधारणपणे शंकर आणि पार्वती यांचं इथं वास्तव्य झालं होतं. मंदिराचा एंट्रान्स इथून दुकानं वगैरे लागतात इथं. हा बाहेरचा सीन, ती नदी आहे पलीकडे नर्मदा नदी, आणि इथं जर सांगितलं आहे फोटो खिचणं सक्त मना आहे, तरी पण आपण इथून थोडंसं पाहूयात कसं दिसतं काय. मंडळी काय माहिती का, आज आहे आषाढी एकादशी आणि आज आहे आपल्याकडं उपवास. आम्ही आहे गुजरातमध्ये आणि आम्ही उपवास धरला. आम्ही काय केलं, तांदूळ भिजायला घातलेत आणि मस्तपैकी साबुदाणे वडे आणि खिचडी करणार होतो. आता काय ह्या कुबेर भंडारी मंदिरात आलो आणि फराळाची उत्तम सोय झाली हो. बघा ना, हे उपवासात सगळे बटाटा आहे, हे वरईचं तांदूळ आहे, आणि हे इकडं स्वीट काहीतरी आहे, परत ही कढी. एक डोळा देव देतो, दोन डोळं आहे का नाही. खूप आग्रह केला त्यांनी, म्हणले तुम्ही जेवल्याशिवाय जाऊ नका. त्यामुळे आम्ही पण म्हणलं आता आहे ना, आंघोळ फुकट झाली, दर्शन झालं सुंदर, जेवणाचा कार्यक्रम झाला. आता काय पाहिजे अजून माणसाला आयुष्यामध्ये हो, सुखी राहायला. हो द्या बारी. समोरचे दोघं पण दाखवा. हा, ते समोरचे दोघं पण बघा आता तुम्ही कसे खातात ते सुद्धा, ते सुद्धा लय खुश झालेत बघा. आता पहा, आता हे दोघं तर फार भस्म लावून आलेत. जेवायची कशी काय सोय झाली. हां आहे का नाही. आषाढी एकादशी आपली म्हणल्यानंतर आज फराळाचं भेटलं, हे त्याहून सुंदर. जमलेलं आहे बापू, जोरात जमलं आहे ना. वा, कुबेर भंडारी मंदिरामध्ये एवढी सुंदर सोय झाल्यावर काय पाहिजे. प्रसाद एक नंबर टेस्ट आहे खरंच बरं का, एक नंबर. म्हणजे बटाटा हे अजून याची टेस्ट नाही केली काय, हे काय बघ थांबा. उपवासाचं हे पण स्वीटमध्ये नाच झाले बा, एक नंबर झालं. आणि फलाहार म्हणजे ना उपवासाचं सुद्धा एवढं सुंदर झालं ना, नाद खोळा झालं. चला आपण घेतले आता दर्शन कुबेर भंडारी मंदिराचं.